गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो डेफिनेट इंटिग्रल्स बाय पार्ट्स मेथड आपण बघत होतो. ठीक आहे. त्यातले 1-2 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. सेम ॲज इट इज आपण इनडेफिनेट इंटिग्रेशन्समध्ये जी काय पार्ट्स मेथड बघितली होती, तीच मेथड सेम ॲज इट इज, ओनली यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दॅट इंटिग्रेशन फॉर पर्टिक्युलर इंटरवल. ठीक आहे. दॅट इज द अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. ठीक आहे. जे काय आन्सर येईल त्या आन्सरमध्ये आपण पुट करणार अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. सो 2 प्रकारे आपण त्या फॉर्म्युला लिहू शकतो, हे पण आपण बघितलं होतं. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द क्वेश्चन. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/4 x इंटू सेक स्क्वेअर एक्स dx. ठीक आहे. सो x इंटू सेक स्क्वेअर एक्स, सो दॅट टू फंक्शन्स इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय. सो यू हॅव टू यूज द फॉर्म्युला इंटिग्रेशन u इंटू v. ठीक आहे. सो वट u अँड v कॅन बी सिलेक्ट बाय यूजिंग LIAT रूल. ठीक आहे. LIAT रूलनुसार, सो इट इज अ अल्जेब्रिक फंक्शन अँड इट इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो LIAT नुसार काय आधी येते a. सो x इज अ u and sec square is a v. So apply the integration u into v. So काय integration u into v चा फॉर्म्युला u, that is x. ठीक आहे. इंटिग्रेशन v, that is sec square x dx, and you have to separate the interval π/4 to 0. ठीक आहे. या फॉर्म्युल्याने आपण क्वेश्चन सॉल्व करू. टोटल आन्सरला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट तसंही चालेल, किंवा u इंटू इंटिग्रेशन v dx and limit a to b minus integration 0 to π/4 derivative of x into integration sec square dx into dx. ठीक आहे. हा सुद्धा एक फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला फर्स्ट. काय आहे की आपण टोटल या इंटरवलला सेपरेट न देता आधीच्या इंटरवलला सेपरेट दिली आणि याला इंटिग्रेशनला सेपरेट. ठीक आहे. देन सॉल्व द क्वेश्चन. सो एक्स, then what is the integration sec square x, that is tan x. What is the integration of sec square x? Tan x, and that is the π/4 to 0 limit minus integration 0 to π/4. So what is the derivative of x? 1. And what is the integration of sec square x? Tan x into dx. ठीक आहे. सो इकडे इंटिग्रेशन झालं आहे. आलेल्या आन्सरमध्ये पुट अप्पर लिमिट π/4. सो काय येणार, इन ब्रॅकेट π/4 tan π/4 मायनस लोअर लिमिट 0 इंटू tan 0 मायनस इंटिग्रेशन 0 टू π/4 1 इंटू tan x, काय येणार tan x इंटू dx. ठीक आहे. सो π/4, ठीक आहे. and what is the value of tan π/4? 1 minus 0 into any value 0. ठीक आहे. मायनस अगेन what is the integration of tan x? ठीक आहे. हा फॉर्म्युला बघितलेला आहे आपण. what is the integration of tan x? log sec x. what is the integration of tan x? log sec x. that is the limit π/4 to 0. ठीक आहे. मग काय येणार आहे π/4 मायनस, हे 0 लिहायची गरज नाही, मायनस पुट अप्पर लिमिट π/4 इन ब्रॅकेट लॉग सेक π/4 मायनस लॉग लोअर लिमिट सेक 0. ठीक आहे. सो π/4 मायनस इन ब्रॅकेट लॉग, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेक π/4? इट इज √2 मायनस log, what is the value of sec 0? that is 1. ठीक आहे. सो काय येणार π/4, हे मायनस आतमध्ये जाईल, मायनस लॉग √2 दॅट मायनस मायनस प्लस, अँड what is the value of log 1? 0. ठीक आहे. सो द फायनल आन्सर I इज इक्वल टू π/4 मायनस लॉग √2. that is definite integrals by parts method. क्लियर आहे सगळ्यांना क्वेश्चन? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. ठीक आहे. यामध्ये काय केलं मी, जो फर्स्टवाला फॉर्म्युला आधीच्याला इंटरवल सेपरेट दिलं आहे आणि नंतर मायनस इंटिग्रेशनला सेपरेट दिलं आहे. अर्ध्या पार्टला इंटिग्रेशन आधी म्हणजे इंटरवल सेपरेट दिलं आहे आणि नंतर इंटिग्रेशनला दिलं आहे. अदरवाईज यू हॅव टू होल यू इंटू व्हीच्या फॉर्म्युलासुद्धा तुम्ही इंटरवल सेपरेट देऊ शकता. ठीक आहे. सो
क्लियर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन. Then next question, question number 4. इंटिग्रेशन 0 to pi by 2 e raised to x into cos x dx. ठीक आहे, आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन्समध्ये बघितलं एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय. दे द क्वेश्चन विल बी रिपीटेड. ठीक आहे, सो क्वेश्चन पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहे. ठीक आहे, सो क्वेश्चन आपला एकदा रिपीट झाला आहे की वी हॅव टू पुट द आय अँड दॅट व्हॅल्यू मायनस आय तिकडे येऊन ना प्लस आय. ठीक आहे, अँड देन वी हॅव टू सॉल्व. ठीक आहे, कारण एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर हा क्वेश्चन अगेन अँड अगेन रिपीट होतो आहे. ठीक आहे, सो या टाईपचं क्वेश्चन आपण डेफिनाइट इंटिग्रल्समध्ये बघू आता. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आय इज इक्वल टू द गिवन क्वेश्चन 0 to pi by 2 e raised to x into cos x dx. So that is your exponential function, that is trigonometric function. So LIT नुसार कुठलं फंक्शन येते आधी t. So that is your u and that is your v. So apply the integration u into v in bracket u cos x integration of v e raised to x into dx, and separate the limit 0 to pi by 2 minus integration 0 to pi by 2 into derivative of u cos x into integration e raised to x dx into dx. ठीक आहे, आधीच्याला इंटरवल सेपरेट दिला, नंतर सेपरेट दिला. देन सॉल्व cos x. So what is the integration of e raised to x? E raised to x, it is pi by 2 0 minus integration 0 to pi by 2. So what is the derivative of cos x? What is the derivative of cos x? Minus sin x. And what is the integration of e raised to x? E raised to x into dx. ठीक आहे, सो हे मायनस बाहेर येणार. ठीक आहे, आणि इकडे इंटिग्रेशन फाइंड आउट करून झाले. यू हॅव टू पुट अप्पर लिमिट पाय बाय 2 अँड लोअर लिमिट 0. सो कॉस पाय बाय 2 इंटू ई रेस टू पाय बाय 2 मायनस कॉस 0 इंटू ई रेस टू 0 मायनस. सो हे मायनस बाहेर येईल, सो दॅट मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin x into e raised to x dx. ठीक आहे, सो कॉस पाय बाय 2ची व्हॅल्यू किती असते 0 इंटू एनी व्हॅल्यू 0 मायनस कॉस 0ची व्हॅल्यू 1 अँड एनी कॉन्स्टंट रेस टू 0 दॅट इज ऑल्सो 1 plus again you have to find out the integration 0 to pi by 2 sin x into e raised to x, again that two terms in terms of multiply. ठीक आहे, आता अगेन दोन टर्म्स कशा आहेत मल्टिप्लायमध्ये sin x into e raised to x. So again two terms in multiply, so again you have to apply the integration u into v. So that is the trigonometric function, exponential function. So LIT नुसार t आधी, so that is the u and that is the v. So again you have to apply the integration u into v. So u sin x integration v e raised to x dx, and separate the limit 0 to pi by 2 minus integration 0 to pi by 2. फर्स्ट वाला फॉर्म्युला हाफ याला आधी इंटरवल सेपरेट आणि नंतर इंटिग्रेशनला सेपरेट. डेरिव्हेटिव्ह ऑफ u sin x into integration e raised to x dx into dx. ठीक आहे, सो 0 minus 1 into 1 1, so that is minus 1 plus in bracket sin x. Note the integration of e raised to x, again that is the e raised to x, that is 0 to pi by 2 minus integration 0 to pi by 2. So what is the derivative of sin x? Cos x. And what is the integration of e raised to x? E raised to x into dx. ठीक आहे, तर तुम्ही जर बघितलं इकडे लक्ष द्या, अगेन दॅट टू फंक्शन्स cos x into e raised to x in terms of multiply. ठीक आहे, cos x into e raised to x पुन्हा मल्टिप्लायमध्ये आले, अँड दॅट विल बी युअर गिवन क्वेश्चन दॅट यू हॅव टू कन्सिडर द आय e raised to x into cos x. So again question will be repeated. ठीक
ठीक आहे. क्वेश्चनचं पुन्हा रिपिटेशन कंटिन्युअसली चालू राहणार आहे. त्याच्यामुळे जेव्हाही क्वेश्चन अगेन रिपीट झाला सो यू हॅव टू पुट द आय. आपण याला काय पुट करू शकतो, आय. ठीक आहे. सो काय येणार मग, आय इज इक्वल टू -1 प्लस इन ब्रॅकेट. ठीक आहे. सो यू हॅव टू पुट अप्पर लिमिट π/2 and lower limit 0, that is sin π/2 into e raised to π/2 minus sin 0 into e raised to 0. ठीक है. मायनस द क्वेश्चन विल बी रिपीटेड, यू हॅव टू पुट दॅट इज आय. सो याला काय लिहू शकतो, आय. ठीक आहे. सो मायनस आय इकडे आल्यानंतर याला इकडे घेऊन येऊ प्लस आय. सो दॅट इज द आय प्लस आय इज इक्वल टू -1 प्लस. सो व्हॉट द व्हॅल्यू ऑफ साइन π/2, 1 into e raised to π/2 e raised to π/2 in bracket minus sin 0 ची व्हॅल्यू 0, 0 into any value 0. So that is I plus I twice I is equal to -1 plus e raised to π/2. So e raised to π/2 plus and that is -1. So e raised to π/2 फर्स्ट लिहितोय प्लस आधी लिहितोय मायनस नंतरची व्हॅल्यू. ठीक आहे. पण दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 2i. पण तुम्हाला कशाची व्हॅल्यू पाहिजे, आयची. सो दॅट 2 इज मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होणार, डिवाइड. So I is equal to 2 divide 1/2 in bracket e raised to π/2 minus 1. So that is your final answers. ठीक आहे. या प्रकारे डेफिनेट इंटिग्रल्समध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर मल्टिप्लायमध्ये असतील तर तो क्वेश्चन रिपीटेड होतो. ठीक आहे. आणि त्या क्वेश्चनला या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावं लागेल. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. The next question, question number 5, that is integration 0 to π/2 x square into sin x. So first of all, I is equal to the given question 0 to π/2 x square into sin x dx. So x square, that is the algebraic function, and sin x, that is the trigonometric function. So LIT नुसार आधी काय येते a, so that is your u and that is your v. So apply the integration u into v. u x square integration of v sin x dx interval 0 to π/2 minus integration 0 to π/2 derivative of u x square into integration sin x dx into dx. ठीक है. So x square, what is the integration of sin x? The integration of sin x cos x. The integration of sin x, sorry, minus cos x, that is 0 to π/2 minus integration 0 to π/2. Then what is the derivative of x square, twice x, into integration of sin x minus cos x into dx. ठीक आहे. सो याला काय लिहिता येईल, minus x square into cos x 0 to π/2. So 2 constant and that minus बाहेर, so minus minus plus 2 बाहेर, इंटिग्रेशनच्या 0 to π/2 x into cos x dx. ठीक आहे. कारण x स्क्वेअर होतं, x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि 2 बाहेर, सो x into cos x. अगेन दॅट 2 फंक्शन इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय. ठीक आहे. सो याच्यासमोर पुन्हा आपल्याला यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. पण इकडे इंटिग्रेशन झालं आहे, सो यू हॅव टू पुट अप्पर लिमिट π/2 मायनस π/2चा स्क्वेअर इंटू कॉस π/2 मायनस, सो दॅट मायनस मायनस हे मायनस आणि मायनस काय होईल प्लस 0 स्क्वेअर इंटू कॉस 0. ठीक आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस π/2? कॉस π/2 ची व्हॅल्यू किती असते, 0. ठीक आहे. सो प्लस 2 0 to π/2 x into cos x dx. So x algebraic function and cos is the trigonometric function. So again apply u into v.
ठीक आहे. सो याला सॉल्व करू. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0, 0 इंटू एन व्हॅल्यू 0, सो दॅट इज 0 प्लस 2 इन ब्रॅकेट. ठीक आहे. 2 हा दोन्हीला पण आहे. सो ब्रॅकेटमध्ये काय येणार, यू इंटू वीचा फॉर्म्युला एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इंटरवल 0 टू पाय बाय 2. 2 इकडे देऊन टाकू -2, कारण हा 2 या दोन्हीला पण आहे. मग याला 2 हा दिला, याला 2 दिला आणि इंटिग्रेशन दिलं 0 टू पाय बाय 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू कॉस एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. सो काय येणार ते 2 in bracket x, what is the integration of cos x sin x, and that is 0 to pi by 2 minus 2 integration 0 to pi by 2. So what is the derivative of x? 1. And what is the integration of cos x? sin x into dx. ठीक आहे. सो इकडे इंटिग्रेशन फाइंड आउट करून झालं आहे. पुट अप्पर लिमिट क्वेश्चन अगेन यू इंटू वी आलं आहे, कारण दोन फंक्शन पुन्हा मल्टिप्लायमध्ये आले होते. So I is equal to 2 in bracket put upper limit pi by 2 and lower limit 0. Pi by 2 into sin pi by 2 minus 0 into sin 0. ठीक है. minus 2 integration 0 to pi by 2 1 into sin x dx. ठीक है. So काय येणार 2, what is the value of sin pi by 2? 1. So pi by 2 into 1 minus 0 into any value 0. So minus 2, and what is the integration of sin x? Minus cos x, that is 0 to pi by 2. ठीक आहे. सो हे 2 आतमध्ये जाईल. सो ही 2 इंटू पाय बाय 2 2 इंटू 0 0 minus 2 put upper limit pi by 2 minus cos pi by 2 and that minus minus plus cos 0. ठीक आहे. सो दॅट 2 2 कॅन्सल. सो काय मिळणार इकडे, पाय 0 लिहायची गरज नाही आहे, -2 इन ब्रॅकेट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस पाय बाय 2 0 प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 0 1. सो पाय -2 0 plus 1 1 and that is -2. So what was the answer? I is equal to pi by 2 minus 1. I is equal to किती आलं, pi by 2 minus 1. या क्वेश्चनमध्ये काय होतं आहे, दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये होते. मग यू इंटू वीचा फॉर्म्युला यूज केला आहे अँड अगेन दॅट टू फंक्शन इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय. देन अगेन अप्लाय द इंटिग्रेशन यू इंटू वी अँड फाइंड आउट द आन्सर. क्लिअर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन.